आम्हाला. सकाळी सकाळी पहाटे 5ला आम्ही कधी नाही ते उठून अक्कलकोटच्या दिशेने निघालो होतो. पण सुदामच्या मोबाईलमध्ये अक्कलकोट हा मॅप लावला आणि अगदी तुळजापूरच्या जवळ जाऊन आम्हाला कळालं की अक्कलकोटला नाही, आम्ही तुळजापूरला चाललो. आणि वाटत एक मामा गटला, अरे नाही रस्ता म्हणला, ही तुळजापूरला जाते म्हणला. अरे बापरे म्हणलं, तुळजापूरचा रस्ता माहिती आहे, पण ह्या दिशेने ज्या दिशेने निघालतो आम्ही त्या दिशेचा रस्ता माहित नव्हता आम्हाला. तुळजापूरला आला बुवा या म्हणून. मग तिथून आम्ही निघालो, परतीचा मार्ग धरला, नळदुर्ग मार्गे माघारी निघालो. आता कुठल्या रस्त्याने चाललो काय कळना गेलंय, कारण 2 तास झाले ह्याच रस्त्याने फिरतोय. कुठं चाललो आपण आता, काय माहिती. हवा बिवा मारली टायरला. आता शेवटी टायरातली हवा सुद्धा निघून गेली ती बाबा, कुठल्या रस्त्याने निघाला हे कळायला नाही. महेश काहीतरी बोलू इच्छित आहे. महेश मानलं पू नकोस. संभा 2 शब्द या रस्त्याबद्दल. आता बोलायची काही इच्छा नाही. सरपंचानं ते काय केलं तर तिथल्या सरपंचानं ते सांग तेवढं. रुपये लावले. 1.5 कोटीचं काय केलं तर खतरनाक कार्यक्रम. ते स्मशानभूमी बांधल्यावर काय बांधलं तरी ते सभागृह बांधलं. 1.5 कोटीचं सभागृह होतं. पण ते कसला खाता 1.5 कोटीत त्याने किती खाल्ला असेल पैसे. तिथले झालं 1-2 लाख रुपये खर्च केला असेल बघा. ते बांधलेच कशामुळं काय माहिती तेवढं तरी. उगं बांधलं तू पडले म्हणून सांगायला पाहिजे होतं वाटते मला. सुदामचं लग्न होऊ शकते त्याच्यात. 1.5 कोटीच्या सभागृहात लगीन केलं तो म्हणायचं पुन्हा. नाही पण ही सुदाम गावातली सुंदर. लोक येडच आहेत की असं वाटतं. नाही तेवढं आहे बरं का. सुदाम सुंदर गाणी लावायला लागला एकदम. महेश काय बोलायला तयार नाही. महेश रुसला आहे, आम्हाला एवढ्या लांबून काबर आणला म्हणाला. महेश डोसकं फिरलं. निलंगा राईस खायचं होतं सकाळी 6ला, पण संभाच्या माझ्या हट्टापायी आम्ही पुढे निघालो. संपली CNG. वाजलं किती. अरे चला, अपलोड करायचा टाइम झालेला आहे.